नमस्कार. सत्याने निरूपाला खास असं गिफ्ट दिलेलं असतं. स्वतःहून रात्री 12 वाजेपर्यंत जागून तिला ओवाळून तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. तेव्हा मात्र निरूपाच्या डोळ्यात खूपच पाणी आलेलं असतं. पंकज मात्र पूर्णपणे या गोष्टी विसरलेला असतो. निरूपा सत्यजितला म्हणते, सत्या, तू माझ्यासाठी जागा होतास? तेव्हा सत्यजित बोलतो, हो, मी तुझ्यासाठीच जागा होतो. खरं सांगू का निरूपा, आज तुझा वाढदिवस आहे आणि मी कसा विसरेन? हे ऐकून निरूपाला खूपच भारावून येतं आणि ती त्याच गडबडीत सत्याला मिठी मारते. हे बघून पंकजला खूपच राग आलेला असतो. शेवटी निरूपा भानावर येते आणि सत्याच्या मिठीतून बाजूला येत पंकजला म्हणते, बघ पंकज, बघ, अरे तुझ्याकडून मला अपेक्षा होती माझा वाढदिवस लक्षात असल्याची, पण तुझ्या मात्र लक्षातच राहिलं नाही. तुला फक्त आणि फक्त स्वतःच दिसतं. त्यावेळेला मीरा बोलते, सासूबाई, अहो यांची लय दिवसापासून तयारी चालली आहे. तुमचा वाढदिवस आहे हे जणू त्यांच्यासाठी कोणत्या सणापेक्षाही कमी नाही. हे ऐकून निरूपाला खूपच भारी वाटतं. इकडे सकाळी सकाळी निरूपाला सगळेजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. त्यावेळेला सत्यजित निरूपासमोर जातो आणि निरूपाला म्हणतो, निरूपा, हा घे तुझ्या वाढदिवसाचा हार. खरं सांगू तर मी स्वतःहून पैसे कमावून तुझ्यासाठी आणलाय. हे ऐकून निरूपाला खूपच भारी वाटतं. निरूपा म्हणते, काय सत्यजित, तू माझ्यासाठी हार केलास? तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, हो, मी तुझ्यासाठी सोन्याचा हार केलाय. फक्त तुला ठेवताना सांगितलं की मीरासाठी केलाय. खरं सांगायचं तर निरूपा, हार तुझ्यासाठीच आहे. आणि निरूपा लगेच तो हार स्वीकारते. पण त्यावेळेला मात्र देविका मध्येच चोमडेपणा करते. देविका मोठ्याने बोलते, बस झालं आता. आता तुझी ही नाटकं सत्या बंद कर. अरे तुला कळतंय का, तू सोन्याचा हार देतोस असं सांगतोस. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, हो, मी तर सोन्याचाच हार दिलेला. त्यावेळेला देविका बोलते, गप्प बस, 50-100 रुपयाला हार आणला असशील आणि म्हणत असशील की सोन्याचा आहे म्हणून. त्यावेळेला लगेच पंकज बोलतो, बेबी बेबी गप्प बस ना, कशाला उगाच मध्ये मध्ये बोलतेस, काय गरज आहे? त्यावेळेला लगेच देविका बोलते, असं कसं, काय गरज आहे म्हणजे? मला तर गरज आहेच. मला तर असं वाटतं की सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आल्याच पाहिजेत, त्याशिवाय मी तरी गप्प बसणार नाही. त्यावेळेला लगेच रिया म्हणते, एक एक मिनिट, सत्यादादाने आणलेला हार हा सोन्याचा आहे की नाही हे आपण ठरवूया. या हारावरती हे विनेगर टाकलं की तो हार जर का काळा पडला तर नक्कीच तो सोन्याचा नाही. हे ऐकून मात्र पंकजच्या चांगल्याच बोबड्या वळलेल्या असतात. पंकज खूपच घाबरलेला असतो. पंकज म्हणतो, कशाला, काय गरज आहे? काही एक गरज नाही. तेव्हा लगेच सत्या बोलतो, अशी कशी गरज नाही? ते काही नाही, इथल्या इथे सगळं काही होऊन जाऊ देत. आणि मग रिया तो हार हातात घेते आणि त्याच्यावरती व्हिनेगर टाकते. त्यावेळेला तो हार काळा पडतो. त्यावेळेला लगेच देविका बोलते, बघितलं ताई, बघितलं, ह्या सत्याचा खोटेपणा बघितलात का? अहो तुमच्या समोर नाटकं करत होता, तुम्हाला 50-100 रुपयाला हार देत होता आणि सांगत होता की हा सोन्याचा हार आहे म्हणून. हे ऐकून निरूपाला कळून चुकलेलं असतं की हा हार खोटा पंकजने आपल्या हातात आणून दिलाय. पंकजकडे निरूपा रागाने बघत असते. सत्याला मात्र सगळेजण खोटे ठरवत असतात. त्यावेळेला मीरा बोलते, एक मिनिट, माझा नवरा खोटा नाही, त्यांनी जो हार आणला होता तो खराच होता. तुम्ही असा विचारच का करताय? प्लीज असा विचार नका ना करू. त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो, जाऊ देत ना, खोटा तर खोटा, पण त्याने दिला ना, यातच मम्मा आनंद मानेल. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, पण असं कसं झालं? मी तर निरूपासाठी अगदी सोन्याचा नेकलेस घेतला होता आणि हा नेकलेस खोटा कसा निघाला? ते काही नाही, त्या दुकानदाराशी जाऊन मी बोलतो आणि सत्या तिथून निघत असतो. तेवढ्यात मात्र निरूपा बोलते, सत्या थांब. सत्या, तुला कसलीही परीक्षा द्यायची गरज नाही. आणि खरं सांगू तर हा हार सोन्याचाच होता. खरं तर माझंच चुकलं की या बबड्याच्या बोलण्यात मी आले आणि या बबड्याच्या बोलण्यात येऊन
नको ते करून बसले. त्यावेळेला लगेच सगळेजण निरूपाकडे बघतात. त्यावेळेला लगेच पंकज स्वतःच्या डोक्याला हात मारतो आणि बोलतो, वाट लागली. आता मम्मा जर का काही पचकली तर खरंच सगळं संपलं. मला तर काय करावं तेच कळत नाहीये. तेवढ्यात मात्र तो निरूपाजवळ जातो आणि निरूपाला बोलतो, मम्मा मम्मा अगं जाऊ देत ना, कशाला उगाच विषय वाढवतेस. आणि तसंही सत्या, तू मम्माला खोटा हार दिलास याबद्दल तिला काहीच वाईट वाटलं नाही. त्यावेळेला मीरा बोलते, असं कसं बोलतोस तू पंकज, पण आम्हाला वाईट वाटलंच ना, आम्ही तोंडघशी पडलोच ना. आता मात्र मी शांत बसणार नाही. हा हार खोटा कसा निघाला याच्या मुळापर्यंत मी जाणारच. आणि तेवढ्यात मात्र लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, बबड्या बोल, हा हार खोटा कसा काय निघाला. तेव्हा लगेच सत्या बोलतो, निरूपा निरूपा काय झालं, निरूपा मला खरं काय ते सांगशील का. तेव्हा लगेच निरूपा बोलते, अरे हा काल बबड्या माझ्या बेडरूम मध्ये आला होता आणि घडलेला सगळा प्रकार ती सांकेतिक भाषेमध्ये सत्या, मीरा, सुधाकर या सगळ्यांना सांगत असते. हे सर्व ऐकून सुधाकरराव स्वतःच्या डोक्याला हात मारतात आणि म्हणतात, या पंकजचं करायचं तरी काय. हा पंकज सुधारेल तरी कधी, मला तर कळतच नाही. त्यावेळेला मात्र पंकज बोलतो, पण मम्मा मी तर तुला सोन्याचा हार दिला होता. त्यावेळेला निरूपा पंकजच्या सटासट कानाखाली मारत बोलते, लाज नाही वाटत. सत्याने माझ्याजवळ अगदी विश्वासाने तो हार ठेवायला दिला होता आणि तू जाऊन तो विकलास आणि मला खोटे दागिने आणून दिलेस. पंकज खरंच तू ना एक खोटारडा आहेस आणि माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही. आता मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही पंकज. असं का वागलास. त्यावेळेला पंकज बोलतो, पण बबड्या तू तर 5-5 लाख रुपये रोज घेतोस, मग तुला पैशाची गरज काय लागली. तेव्हा लगेच देविका बोलते, आई अहो काही काय बोलताय, पंकज कशाला तुमच्याजवळ हार मागायला येईल. काही एक गरज नाही त्याला तुमच्याजवळ हार मागायची. पंकजच एवढे पैसे कमवतो की त्याला पैशाची गरजच नाहीये. तुम्ही उगाच खोटं बोलताय. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो, ए देविका तुझ्या तोंडाला आवर घाल, तू कोणाबद्दल काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का. देविका तू माझ्या आईबद्दल बोलतेस, माझी आई खोटं कधीच बोलू शकत नाही. आणि तू असा विचारच कसा काय केलास देविका. देविका आता मात्र मी तुला माफ करणार नाही. आता एक घाव 2 तुकडे झालेच पाहिजे देविका. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, हे बघ देविका, तुझ्या नवऱ्याला हवं तर विचार, तो माझ्याशी दागिने मागायला आला होता की नाही. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, पण पंकज तुला मीराच्या दागिन्यांची गरज का लागली. आणि एवढेच जर का तुला गरज होती तर स्वतःच्या बायकोचे दागिने विकायचेस ना. प्रत्येक वेळेला तू दुसऱ्यांवरती अवलंबून का असतोस. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मी देविका जवळ मागितले होते पण देविकाने स्पष्ट नकार दिला. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, लाज नाही वाटत. ते काही नाही, माझे दागिने आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आले पाहिजेत. तेव्हा मात्र निरूपा बोलते, पंकज जोपर्यंत तू ते दागिने माझ्या समोर आणत नाहीस तोपर्यंत तू घरात पाऊल ठेवायचं नाहीस. त्यावेळेला लगेच पंकज बोलतो, मम्मा मम्मा अगं असं काय करतेस. मम्मा प्लीज समजून घे ना, असा विचार सुद्धा करू नकोस ना. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, ते काही नाही निरूपा, आज तू योग्य निर्णय घेतलायस आणि त्या निर्णयावरती तू तटस्थ राहा. निरूपा आज पहिल्यांदा तू तुझ्या बबड्याच्या विरोधात जातेस आणि या गोष्टीचा मला आनंद आहे. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, तुम्हाला काय वाटलं मी प्रत्येक वेळेला या बबड्याची बाजू घेईन आणि या बबड्याच्या बाजूने राहील. अजिबात नाही. कितीही काही झालं तरी मी या बबड्याच्या बाजूने राहणार नाही. जर का माझा बबड्या चुकलाय तर चुकलाय आणि मी त्याला कधीच माफ करणार नाही. हे ऐकल्यानंतर सुधाकरराव निरूपाला बोलतात, निरूपा खरंच मानलं पाहिजे. आणि ती सत्याच्या जवळ जाते आणि सत्याला म्हणते, सत्या तू हार तो माझ्यासाठी आणला होतास. हे मला खरंच माहिती असतं तर कदाचित मी तो हार पंकजला दिलाच नसता. पण मी तुला खरंच सांगते, मी त्या पंकजला त्या भावनेने तो हार दिलाच नाही. मला खरंच असं वाटलं नव्हतं की पंकज एवढ्या खालच्या थराला जाईल. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो, जाऊ देत ना, पण निरूपा मी तुझ्यासाठीच तो हार आणला होता, या गोष्टीवरती विश्वास ठेव. त्यावेळेला निरूपा बोलते, माझा विश्वास आहे तुझ्यावरती, तुला काही एक काळजी करायची गरज नाही.
आणि ती पंकजचा हात धरते आणि पंकजला फरफटत घराबाहेर काढते. तेव्हा लगेच देविका बोलते, आई आई असं काय करताय तुम्ही? अहो त्याला घराबाहेर का काढताय? तेव्हा लगेच निरूपा बोलते, अगं तुला लाज नाही वाटत? मी तर त्याला सोन्याचे दागिने दिले होते, पण या बावळटाने माझ्या हातात खोटे दागिने टेकले आणि त्या सत्याला नाही नाही ते बोलतोय. त्या बिचाऱ्याने तर माझ्यासाठी तो हार आणला होता आणि त्यालाच तोंडावर पाडायला निघालात. देविका उगाच नवऱ्याची नको तिथे बाजू घेऊ नकोस. तेव्हा लगेच देविका म्हणते, बेबी बेबी तू असं केलं होतंस का? तेव्हा लगेच पंकज बोलतो, मी असं काहीही केलेलं नाही. उगाच माझ्यावरती संशय घेऊ नका, माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावेळेला निरूपा बोलते, म्हणजे मी खोटं बोलते? पंकज मी तर तुझ्या हातात दागिने दिले होते. पंकज तू खोटेपणा केलास, आता मात्र मी तुला या घरात राहूच देणार नाही. जोपर्यंत तू सत्याने दिलेला हार परत आणत नाहीस तोपर्यंत तू या घरात यायचं सुद्धा नाहीस. तेव्हा मात्र पंकज चांगलाच हादरलेला असतो. त्याला काय बोलावं तेच त्याला कळत नसतं. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, जाऊ देत निरूपा, अगं हा सुधारणारच नाही. तेव्हा निरूपा बोलते, मला सुद्धा बघायचा हा कसा सुधारत नाही ते. आणि त्याच्या तोंडावर ती दरवाजा लावते. त्यावेळेला मीरा निरूपाला म्हणते, सासूबाई खरंच थँक्यू. खरंच मला खूपच बरं वाटतंय आज. खरं सांगू का, आज पहिल्यांदा तुम्ही यांची बाजू घेतलीत आणि सगळ्यांजवळ भांडलात. त्या पंकजला नाही नाही ते बोललात. सासूबाई तो हार गेला तरी चालेल, पण आज तुमच्या डोळ्यातली माया मला खरी वाटली. आज मला खरंच यांच्याबद्दलचं प्रेम समजलं. तेव्हा मात्र निरूपा बोलते, हे बघ मीरा, मी कायमच सत्याच्या विरोधात आहे असं नाही. मला सत्याच्या बाजूसुद्धा पटतात, पण काही काही वेळेला मला गप्प राहावं लागतं, नाहीतर उगाचच नको त्या गोष्टी घडतील. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, निरूपा निरूपा आज खरंच खरंच तू जो स्टँड घेतलास ना पंकजच्या बाबतीत तो योग्यच होता. तेवढ्यात निरूपा सत्याजवळ जाते आणि सत्याला म्हणते, सत्या खरंच खरंच थँक्यू. आज तू तू माझ्यासाठी हार आणलास. खरं सांगायचं तर माझा वाढदिवस तुझ्या लक्षात राहिला आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे. सत्या माझ्या मुलांच्या या गोष्टी लक्षात राहिल्या नाहीत, पण ज्याला मी मुलगाच मानलं नाही त्याने मात्र या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवल्या. तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो, खरंच मला निरूपा तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. निरूपा मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तेव्हा लगेच निरूपा बोलते, सत्यजित तुला माझ्यासाठी काही एक करायची गरज नाही. अरे माझ्यासारखी कम नशिबी बाई कोणीच नाहीये. अरे मला तर तुझं प्रेम सुद्धा समजलं नाही सत्यजित. खरंच मी खूपच वाईट आहे. तेव्हा मात्र सत्या बोलतो, बस झालं निरूपा, तू माझ्या आईबद्दल असं नाही बोलू शकत. माझी आई कशी आहे मला चांगलंच माहिती आहे आणि या गोष्टीबद्दल मला काही एक ऐकून घ्यायचं नाही. तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड झालेली असते आणि निरूपा बोलते, सत्यजित अरे मी तुझ्याशी एवढं वाईट वागते तरी सुद्धा तू माझ्याशी असं चांगलं कसं काय बोलू शकतोस? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, हाच तर खरा त्याचा स्वभाव आहे. निरूपा आज तू त्याला घालून पाडून बोलत आलीस, पण कधी त्याने तुला उलट उत्तर दिलं का? म्हणजे तुमच्या दोघांची भांडणं व्हायची, पण त्याचं प्रेम मात्र तुझ्यावरती जास्तच होतं. तेव्हा मात्र निरूपा सत्याच्या गालावरून हात फिरवत असते. त्यावेळेला मीरा स्वतःशीच बोलते, कितीही काहीही झालं तरी तुम्ही सासूबाई माझ्या नवऱ्याच्या आई नाही आहात हे सत्य मला माहिती आहे. पण हे सत्य जेव्हा त्यांच्या समोर येईल तेव्हा मात्र ते हादरतील. काय करू मी मलाच कळत नाही, पण सासूबाई मला ते सत्य सगळ्यांसमोर आणावंच लागेल. इकडे देविका पंकजला म्हणत असते, पंकज तुझ्यामुळे आज आपण घराबाहेर आहोत. अरे अशी काय गरज पडली की तू त्या मीराचे दागिने घेतलेस? अरे मला सगळ्यांसमोर तोंडावर पाडलंस. तेव्हा पंकज बोलतो, तुला काय चोंबडेपणा करायची गरज होती? तू जर का गप्प बसली असतीस तर चाललं नसतं का? जरा गप्प बसायचं होतं ना. त्यावेळेला लगेच मीरा चिडलेली असते. मीरा मोठ्याने बोलते, पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला लगेच सुधाकरराव चिडलेले असतात. सुधाकररावांनी दरवाजा उघडलेला असतो आणि ते पंकजला बोलतात, पंकज तू जरी इथे थांबलास काहीही केलंस तरी सुद्धा
मी तुला इथे घरात येऊ देणार नाही. तेव्हा पंकज बोलतो, बाबा बाबा हो असं काय करताय, शेवटची एक संधी तरी द्या. त्यावेळेला निरूपा बोलते, संधी तर तुला भेटणारच नाही. जोपर्यंत तू मला माझ्या सत्याने दिलेला हार परत आणून देत नाहीस तोपर्यंत तू या घरात पाऊल ठेवायचं नाहीस. आत्ताच्या आता इथून चालतं पडायचंच. त्यावेळेला देविका खूपच चिडलेली असते. देविका म्हणते, बस झालं आई, तुम्ही अति बोलताय, असं नाही का वाटत? खरं सांगू का आई, मला तुमच्या याच गोष्टीचा राग येतोय. प्रत्येक वेळेला तुम्ही असं का वागता? त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, देविका आजपर्यंत तुझ्या नवऱ्याला मी पाठीशी घातलं, कायम तिच्या पाठीशी उभं राहिलं, पण काय झालं? शेवटी तू सुद्धा माझा विश्वासघातच केलास ना. आणि देविका, तू जर का मध्ये बोलली नसतीस तर या सर्व गोष्टी आल्याच नसत्या समोर. तेवढ्यात मात्र रवी बोलतो, पण देविका वहिनी, तुझं सुद्धा चुकतंच. तू सत्यादादाला बोलायची संधी सोडत नाहीस. पण आज काय झालं? आज मात्र तुझ्या नवऱ्यामुळे तूच चांगलीच तोंडघशी आपटलीस. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर निरूपा पंकज जवळून सत्याने दिलेला हार हिसकावून घेईल का? खरोखर पंकज तो हार आणून निरूपाच्या हातात देईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.